जोक्स, विनोद. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हॅलो कस्टमर केअर, माझ्या बायकोचा मोबाईल आमच्या म्हैशीने गिळलाय. आता मला सांगा, ही म्हैस जर गावाबाहेर गेली तर मला रोमिंग नाही ना लागणार? डॉक्टर चिमणरावांना विचारतात, तुमच्या सिगारेटचा पाईप एवढा लांब कसा काय? चिमणराव, अहो डॉक्टर, तुम्हीच नाही का मला तंबाखूपासून 2 हात दूर राहण्याचा वेळोवेळी सल्ला देता? हे विसरला काय? 2 वेळा गालावर, 2 वेळा ओठांवर, 2 वेळा कपाळावर आणि 2 वेळा डोळ्यावर कोल्ड क्रीम नेहमी लावा. थंडी सुरू झाली आहे ना, तुम्हाला काय वाटलं? हवालदार रमेशला, तुझी बायको वेडी झाली याचा तुझ्याकडे काय पुरावा आहे? एखादा रिपोर्ट घेऊन ये. रमेश, अहो माझ्याकडे यातलं काहीही नाही, पण काल मी संध्याकाळी घरी परतलो तर तिने अगदी हसून माझे स्वागत केले आणि वर चहाही पाजला. गण्या मण्याला, तुझ्या घरी कपडे धुवायला मोलकरीण होती ना, मग तू कसं काय धुतोस आज कपडे? मन्या, कारण त्या मोलकरणीशी मी लग्न केलं आहे. सोनू, माझे आजोबा बाजारातून आगपेटी घेतात तेव्हा काड्या मोजून घेतात. बरोबर 50 आहे की नाही? मोनू, माझे आजोबा तर हे पण बघून घेतात की त्या 50 काड्या जळतात की नाही. सूरज रिक्षाचे एक चाक काढत होता. एकाने विचारले, सूरज असं का करतोय? सूरज त्याला रागावून म्हणाला, दिसत नाही का, येथे पार्किंग फक्त 2 चाकी वाहनांसाठीच आहे. रमेश, रेडिओ कधीच वृत्तपत्राची जागा घेऊ शकणार नाही. गणेश, का बरे? रमेश, आपण कधीच रेडिओनं चूल पेटवू शकणार नाही म्हणून. सूरजने हॉटेलमध्ये चहा पिताना नीरज सेवकास सांगितले की हा चहा कसा आहे? सेवक नीरजला उत्तरला, हा चहा तर दार्जिलिंगचा स्पेशल चहा आहे सूरज, म्हणूनच हा चहा गरमीत देखील थंड आहे. सूरजने कर्ज काढून गाडी घेतली. हप्ते न भरल्याने त्याची गाडी जप्त झाली. उदास सूरज नीरजला म्हणाला, यार, आधी माहीत असतं तर लग्न पण कर्ज काढून केलं असतं. गनू की पत्नी, आप बहुत मोटे हो गए हो. गनू, तुम ही तो बहुत मोटी हो गई हो. पत्नी, मैं तो माँ बनने वाली हूँ. गनू, मैं भी तो बाप बनने वाला हूँ. मनोज, तुमचे ब्रेड फार खराब असतात. दुकानदार, बेटा, मी तेव्हा पेस्टपासून ब्रेड तयार करतो आहे जेव्हा तुझा जन्म देखील झाला नसेल. मनोज, मग तेव्हाचे ब्रेड आत्ता का बरं विकताय तुम्ही? 2 मित्र एकमेकांशी गप्पा मारत असतात. पिंट्या, यार बंड्या, एक गोष्ट विचारू? बंड्या, विचार ना. भाई पिंट्या, यार बंड्या, सुख म्हणजे नक्की काय असतं? बंड्या, कोणाला माहित यार, माझं तर लहानपणीच लग्न झालं होतं. बंड्याचं उत्तर ऐकून पिंट्या अक्षरशः गडबड लोळायला लागला. घटस्फोटाच्या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात सुरू असते. वकील, एवढं काय झालं की मधुचंद्राच्या रात्री तुम्ही घटस्फोटाचा निर्णय घेतला? नवरा, मी तिला लाडानं म्हटलं, जरा चेहऱ्यावरचा पदर बाजूला कर, तर ती म्हणाली, तुम्हीच करा. तेव्हाच समजलं की ही बाई एक नंबरची कामचोर आहे. एका ट्रॅफिक सिग्नलवर एका भिकाऱ्याला पाहून माणूस बोलला, तुला कुठेतरी पाहिले आहे. भिकारी खूप हसला आणि म्हणाला, साहेब, आपण फेसबुक फ्रेंड आहोत ना. एकदा मकरंद अनासपुरे कुत्र्याचे शेपूट पाईपमध्ये घालण्याचा प्रयत्न करत होता. तेवढ्यात रजनीकांत तेथे येतो. रजनी, अय्यो,
अरे मकू, कुत्र्याचे शेपूट कधी सरळ होत नसतं. मक्या, अरे गप रे रताळ्या, मी पाईप वाकवतोय. रजनी, माझ्यासाठी ह्या जगात सर्व काही शक्य आहे. मकू, असं म्हणतो का रे रताळ्या? मग मला एका गोलाकार खोलीत कोपऱ्यात बसून दाखव. रजनी, मकू, मला सांग, पहिली कोंबडी आली का अंड? मकू हसत म्हणतो, आय डोंट नो रे बाबा. रजनी, सर्वात आधी कोंबडा आला, मग त्याने शिट्टी मारून कोंबडीला बोलवलं, मग फॅमिली प्लॅनिंग केली, मग अंड आलं. ह्यावेळी रजनी रॉक, मकू शॉक. नवरा जेवताना, तुझं नेट बंद आहे का ग? बायको, आहे की चालू का? नवरा, मला भाजी वाढ म्हणून मेसेज टाकलाय, अजून दिली नाहीस म्हणून विचारलं. बाळू, मी आणि माझी बायको 20 वर्षापासून सुखी होतो. काळू, मग काय झाले? बाळू एकदम गप्प. काळू, सांग की. बाळू, काय नाही, आमचं लग्न झाल्यानंतर. डॉक्टर संताला, तुमची किडनी फेल झाली आहे. संता आधी खूप रडतो, नंतर डोळे पुसत म्हणतो, किती मार्कांनी हो? शिक्षक, झंप्या, तू नेहमी शाळेत टोपी घालून का येतोस? झंप्या, कारण कुणाला कळायला नको की माझ्या डोक्यात काय चाललं आहे ते. मुलगा, जर ती माझी झाली नाही तर मी तिला कोणाचीच होऊन देणार नाही. मित्र, आणि तुझी झाली तर सर्वांची होऊन देशील का? नवीन लग्न झालेलं सुनेला सासू म्हणते, आजपासून तू मला आई म्हणायचं, आणि सासऱ्यांना बाबा म्हणायचं. संध्याकाळी जेव्हा तिचा नवरा घरी येतो तेव्हा म्हणती, आई, दादा आलं, दादा. वडील, बेटा, ही कोणती माचीस आणलीस की एकही जळत नाहीये? मुलगा, काय बोलताय पाप्पा, मी सगळ्या चेक करून आणल्यात. सासूबाई, सूनबाई, टिकली लाव. सून, जीन्सवर टिकली नाही लावत कोणी. सासूबाई, जीन्सवर नाही सांगत मी, कपाळावर लावायला सांगत आहे. सून बेहोश, सासू मदहोश.